तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, याच्यासाठी गोमूत्र प्लस आपलं चपकल बसतं. नमस्कार, मी डॉक्टर मंदार फाटक. 90% आजारांचं मूळ हे पोटातूनच जातं. मग हे आजार होऊ नयेत याच्यासाठी काय करायचं, यावर नेमका उपाय काय? तर गेल्या 5000 वर्षांपासनं किंवा रादर त्याच्याही पेक्षा जास्त जो आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्यांच्यावरती सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या वनौषधी, आहार विषयक नियम किंवा व्यायामाचे विविध प्रकार हे आपल्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवरती भर देण्यास मदत करतात. आणि असंच एक औषध जे गायीपासून तयार केलेलं आहे आणि ज्याचा उल्लेख आयुर्वेदात सुद्धा करण्यात आलेला आहे ते म्हणजे गायीपासून मिळणारं गोमूत्र. आणि आज आपण यावर थेट चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्यासोबत आहेत डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई. सर नमस्कार. नमस्कार. तुमच्या डोक्यात ते गोमूत्र पुढे नेण्याचं कुठनं आलं, म्हणजे का तुम्हाला असं वाटलं की गोमूत्राला पुढे घेऊन जायला पाहिजे? त्याला 2 कारण आहेत. एक आहे ते थोडंसं आध्यात्मिक कारण आहे आणि दुसरं आपण जे वेगवेगळे कार्यक्रम आपण स्पॉन्सर करत असतो तर त्याच्यातून आपल्याला जी काही माहिती मिळते तर त्याच्यातनं सुद्धा मला असं दृढ हे वाटायला लागलं की आमचे एक सनातन संस्थेचे संत होऊन गेले, त्यांनी सांगितलं की बाबा परमपूज्य पांडे महाराज त्यांचं नाव. तर जेव्हा आम्हाला जो पितांबरीला थोडंसं कठीण काळ होता मध्ये कोविडच्या आधी, थोडंसं जेव्हा आपण खूपच जास्त प्रोडक्शन त्याच्यानंतर सेल वाढीसाठी आपण प्रयत्न करत होतो आणि प्रॉफिटकडे आपलं थोडं दुर्लक्ष होतं, तर अशा ह्याच्यामध्ये थोडं प्रॉफिटेबिलिटीवरती प्रेशर होतं आणि त्याचं एक टेन्शन मला होतं. तर मला त्यांनी विचारलं की तुला काय टेन्शन काय आहे? तर मी म्हटलं असं असं आहे. तर ते म्हणाले की तू गायी घे आणि गायींची सेवा कर. हा त्यांनी एक दिलेला सल्ला होता. आणि मग आपण अंगावला गायी घेतल्या आणि मग ते आपण कोकणामध्ये सुद्धा तिकडे पाठवल्या. तर गायींच्या मध्ये मला असं लक्षात आलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपल्याला माहित नसतं की ह्या ज्या जागा असतात तर ह्या अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या जागांमध्ये कोणातरी वावर असतो. तिथे राहणाऱ्या लोकांच्या किंवा व्यवसाय करणाऱ्यांच्या काय अपेक्षा असतात, त्यांचं अकाली मृत्यू त्यांचा तिथे झालेला असतो किंवा काही ज्या बऱ्या वाईट गोष्टी सगळ्या झालेल्या असतात तिथे, तर आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते आणि तो वास्तूला दोष निर्माण झालेला असतो. तो वास्तू दोष जेव्हा असतो तिथे तुम्हाला यश मिळत नाही. तर हे वास्तू दोष घालवण्याचं सगळ्यात चांगलं उपाय म्हणजे गायीचं अस्तित्व. आणि आपण बघा, तुम्हाला पण माहिती आहे की आपण वास्तुशांत करतो, गृहप्रवेश करतो, तेव्हा गुरुजी असतात ते आपल्याला पंचगव्य किंवा खास करून गोमूत्र, तर गोमूत्र आपल्याला संपूर्ण खोलीमध्ये वास्तूमध्ये शिंपडायला सांगतात. बरोबर. तर परमपूज्य पांडे महाराज मला म्हणाले की गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे की त्याच्यातनं तुम्हाला दिसत नाही, अदृश्य रूपामध्ये खूप असं त्याच्यातनं शस्त्रास्त्र येताना आम्हाला दिसतात. आता त्यांचा श्रद्धेचा भाग झाला. तो जो त्याचा तिखट आणि जो असा एक उग्र वास असतो त्या ठिकाणी कुठलेच वाईट शक्ती म्हणा किंवा निगेटिव्ह एनर्जीज राहू शकत नाहीत. हा त्यातला अध्यात्माचा भाग झाला. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तू थोडंसं गोमूत्र रोज पीत जा, परमपूज्य पांडे महाराजांनी सांगितलं. आणि मग मी गोमूत्र आपल्या अंगाच्या गोशाळ्यातनं घेऊन आलो आणि ते सगळं गाळून बिळून ते प्यायला हे केलं. 1 चमचा घेतला आणि मला एकदम असं उलटी व्हायल्यासारखंच झालं. म्हणजे एखादा चमचा गोमूत्र घेणं आणि त्याच्यावरती तांब्यावर पाणी पिणं, म्हटलं रोज एवढं पाववाटी किंवा 1 वाटी गोमूत्र आपण नाही पिऊ शकणार. आणि मग तो मी विषय सोडून दिला. पण सतत एक मनामध्ये असं होतं की त्यांनी सांगितलेलं आपण फॉलो करू शकत नाही होत. आणि मग मी R&Dला विचारलं की तेव्हा तुमच्याकडे पण तो आला. म्हटलं सगळे ग्रंथोक्त माहिती काढा. बरोबर. की एखादा कुठलंही कोणी आपण फक्त नुसतं एखाद्या गोष्टीवरती श्रद्धा ठेवून आपण करायचं नाही. आपल्याकडे सुसज्ज R&D सेंटर आहे. बाहेर पण ज्यांनी त्या देवलापारच्या लोकांनी काही पुस्तक छापलं असेल गायीच्या बद्दल, गोमूत्राबद्दल, ते तुम्ही मिळवा आणि ते आपण अभ्यास करून कशा प्रकारे याचा उपयोग होईल आणि मगच आपण त्या प्रोजेक्टमध्ये जाऊ. आणि मग ते मला असं वाटतं तुम्ही सांगू शकाल की काही 4-5 ग्रंथांमध्ये गोमूत्राचा उल्लेख केलेला आहे आणि आपल्याला स्वतःपासूनच सुरुवात करायची. आपण जशी प्रॉडक्ट सगळी मी स्वतः वापरतो, म्हणजे आपल्याला दिवसभरात जे आपल्याला प्रॉडक्ट वापरायला लागतात किंवा आपण वापरतो ती पहिल्यांदा आपण तयार करायची, असं सुद्धा एक सूत्र आपल्या नवीन प्रोडक्ट आपण जे डेव्हलप करतो त्याच्यामध्ये होतं. आणि अर्थात हे मला गोमूत्राचं सांगितलेलं पण होतं. अशा दोन्ही कारणाने मग आपण तो निर्णय घेतला की गोमूत्र बेस आपण काही औषधं बाजारात आणायची. मेन आयुर्वेदातली 3 ग्रंथ म्हणजे चरक, सुश्रुत आणि वाग्भट. या तिन्ही ग्रंथांमध्ये गोमूत्राचं मोठ्या प्रमाणावरती वर्णन आढळतं. त्याच्यामध्ये अष्टमूत्र म्हणजे 8 वेगवेगळ्या प्रकारची मूत्र जी सांगितलेली आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ हे गोमूत्रच सांगितलेलं आहे.
आणि गोमूत्राचे जवळपास 36 रोगांवरती त्यांनी उपयोग सांगितलेले आहेत. म्हणजे एका श्लोकातच ते सगळे आजार वेगवेगळे त्यांनी सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये कास आहे, गुल्मा आहे, त्याच्यानंतर बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन पासनं आपण म्हणूया की कॅन्सर, म्हणजे इतक्या मोठ्या व्यापक गोष्टींवरती गोमूत्र काम करतं, म्हणजे अर्बुद, अशा सगळ्या व्याधींचा ह्या श्लोकांमध्ये उल्लेख येतो. म्हणजे आपण जर बघितलं तर गोमूत्र हे साधारणपणे अशा पद्धतीने असतं. तर घेताना सुद्धा म्हणजे अर्काची चव किंवा रंग हे घेताना सुद्धा तसं डिफिकल्ट जातं लोकांना. तर मग तुम्हाला काय वाटलं की गोमूत्र अर्क का गोमूत्र अजून कुठल्या फॉर्ममध्ये करता येईल, असं काही तुम्हाला तेव्हा सुचलं होतं? की गोमूत्र आठवत जायचं आणि मग त्याचा एक घन तयार होतो बरोबर. आणि मग त्याच्या काही टॅबलेट्स म्हणा किंवा तशा त्या अवेलेबल होत्या. तर मला असं एक मनामध्ये होतं की गोमूत्रातलं जेव्हा आपण अर्क करतो तेव्हा सुद्धा तुम्ही त्या टेम्परेचरला उकळवता आणि मग ते थंड करून दुसऱ्या बाटलीमध्ये किंवा फ्लास्कमध्ये घेऊन मग त्याच्या बाटल्या भरल्या जातात. तर ह्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काही गोष्टींचा लॉस होतो. तर तो लॉस होऊ नये अशी माझी इच्छा होती की तसं 100% गोमूत्र त्या पेशंटला किंवा जो घेणार आहे त्याला ते मिळालं पाहिजे. शरीरातलं जे विष आहे, विषद्रव्य आपण ज्याला म्हणूया, तर ती सगळी बाहेर काढून टाकण्यासाठी गोमूत्राचा सगळ्यात खूप मोठा फायदा उपयोग होतो. म्हणजे नकोशा गोष्टी टाकून देणे बाहेर. आणि त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट आढळली, म्हणजे त्याच्यात सोडियम, पोटॅशियम वगैरे बाकीचे तर सगळे खूपच सूक्ष्म, जवळजवळ 49 गोष्टी गोमूत्रामध्ये आहेत. तो रिपोर्ट वाचला तर एकदम मी थक्कच झालो. आणि त्याच्यामध्ये त्याने आलं की पीपीएम लेवलला सुवर्ण कण सुद्धा त्याच्यामध्ये आढळले. आणि आपण म्हणतो की सुवर्ण भस्म आयुर्वेदामध्ये आहे, तर तुला जास्त चांगलं माहितीये की सुवर्ण भस्माचे उपयोग काय आहेत. आणि हे तर नॅचरली, म्हणजे आपण म्हणतो की गायीचं परत एकदा महत्व मला असं वाटतं की जी देशी गाय तिला शिंग असतात, वशिंड असतात आणि तिची जी ते वशिंड असतात तिथे त्याची सूर्यनाडी असते असं मला वाचनामध्ये आलं. जे काही अनेक ग्रंथ गायीचा अभ्यास करणारे जे संशोधक आहेत त्यांनी ते लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सूर्याकडनं येणारी ते जे काही किरण आहेत ते त्या वशिंडामधून तिच्या शरीरात जातात आणि तिच्या रक्तामध्ये, दुधामध्ये आणि गोमूत्रामध्ये सुद्धा तेच सुवर्णकण येतात की ज्याच्यामुळे ते गोमूत्र खूप जास्त औषधी होतं. तर अशी ही जी गाय आहे ती गोमूत्रासाठी तर मला असं वाटतं की खूपच जास्त तिचं, म्हणजे मातेपेक्षा सुद्धा खूप जास्त तिचं, आपण म्हणू एखादा वैद्य असावा किंवा एखादा स्त्रोत असावा औषधाचा, असंच तिचं सगळं आढळलं. आणि मग त्याच्यामुळे आपण तो निर्णय घेतला. आणि ते अडचण अशी होती की पुन्हा ते अर्क प्यायचा सुद्धा प्रॉब्लेमच होता. आणि मग मी R&Dला म्हटलं की आपण असं काही याची पावडर वगैरे करू शकतो का. तर तेव्हा म्हणजे असं मनात आलं की हे नुसती पावडर नको आपल्याला काही, कारण कोणीही पावडर करतील आणि विकतील. तर आपल्याला प्रोप्रायटरीशिप आपल्याला समजा काही करायचं झालं औषध की ग्रंथोक्त न करता आपलं वैशिष्ट्य घेऊन, त्रिफळा हा चूर्ण आम्हाला आवळा, हरडा आणि बेडा हे 3 जे आहेत तर त्याच्यापासून त्रिफळा चूर्ण आपण घेतो. आणि मग ते जर का आपण थोड्या प्रमाणात जर का गोमूत्र पावडरी बरोबर मिक्स केलं तर पोट साफ पण होईल आणि अनेक जे फायदे आहेत त्याच्याबरोबर त्याला एक बूस्ट पण मिळेल. आणि तुम्ही सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि मग त्याचं प्रमाण तुम्ही शोधून काढलं, वेगवेगळ्या पेशंटना दिलं आणि मग ती आपली गोमूत्र प्लस ची कॅप्सूल, ती संकल्पना पहिल्यांदा त्याच्यामध्ये आली. मग मला ते असं पण हे होतं की पाव वाटी गोमूत्र, बरोबर, म्हणजे ते एका कॅप्सूल मध्ये यायला पाहिजे. बरोबर, असं म्हणजे ते जेव्हा, आणि तुम्हाला आता बरोबर तेवढंच की 95% पाणी आहे, बरोबर, तर ते जर का 95% पाणी आपण काढलं तर ती जी काही कॅप्सूल येईल, म्हणजे ती जर का आपण फोडली आणि पाववाटी पाण्यामध्ये घातली तर ते पाववाटी गोमूत्र एवढंच त्याची क्षमता होईल. मला बरोबर, ज्यांना गोमूत्र प्यायची सवय आहे ते सुद्धा गोमूत्र कॅप्सूल घेऊन त्याच्यामध्ये फोडून जरी टाकले तरी ते गोमूत्राप्रमाणे घेऊ शकतात. हल्ली आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन पाहिजे, तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याच्यासाठी गोमूत्र प्लस आपलं चपकल बसतं. म्हणजे तुम्ही दररोज एक रात्री कॅप्सूल झोपताना जरी घेतलीत तरी सुरुवातीला म्हणजे कॉन्स्टिपेशन हे तर तुमचं दूर होईलच, पण बाकीच्या आजारांपासून स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होताना दिसून येतो. की ही तर कॅप्सूल तयार झाली, मला एवढा आनंद झाला, कारण म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा कॉलेजला पण जात होतो तेव्हा 2 वर्ष मला मुंबईला जायला लागत असे. तर आणि 8:18ची माझी सकाळची गाडी असायची. तर आपण मुंबईकर किंवा जे काही सगळेजण सकाळी लवकर जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे लोक, तर मला आठवतं की आमच्याकडे कधी 10-10:30 शिवाय जेवणच व्हायचं नाही. तर 10-10:30 जेवण झाल्यानंतर पुढचे 10 तास तरी यायला पाहिजेत तुम्हाला पचनासाठी. तर सकाळी उठलं की पोट साफ नसलं की खूप प्रॉब्लेम यायचा. आणि म्हणजे हे सगळे आता नोकरीला जाणारे सगळे लोक आहेत किंवा ही सगळी मुलं आहेत, एवढे हजारो लाखो लोक जात असतात, तर त्यातल्या 10-15% तरी हा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहेच. मी आता जेव्हा चौकशी करतोय तर खूप लोकांना प्रॉब्लेम आहे हा, की त्यांना पोट साफ होत नाही त्यांचं. आणि मग ही समस्या मला लक्षात आलं की ही खूप जास्त आहे, म्हणजे आणि पहिला आपल्यावरती प्रयोग केला पाहिजे. आणि मग मी पहिल्यांदा ती गोळी
असं विचारलं होतं तुम्हाला की बाबा आपण कधी घ्यायची, तिन्ही वेळेला मी पहिल्यांदा ती कॅप्सूल घेऊन बघितली आणि मग नंतर जेव्हा मी ती रात्री जेवण झाल्यानंतर ती घेतली 1 तासानी, आणि जेव्हा आपल्याला तहान लागते, कारण जेवताना पाणी प्यायचं नाही असं एक आहारशास्त्रात सांगितलेलं आहे, तर मग त्याचा एकदम परिणाम खूप चांगला आला की अजिबात नंतर काही ढेकळ वगैरे काहीच नाही न येता. आणि मला असं लक्षात आलं की खूप जास्त जेवण झालंय, पोटाला तळस लागली, आणि नंतर ती आपण कॅप्सूल घेतली की त्याच्यानंतर एक अर्धा पाऊण तासामध्ये तुमची ती पोटाला लागलेली तडस नाहीशी होते. आणि मग हे मला सोल्युशन मिळालं आणि मग मी म्हटलं की हे आता आपण सगळ्यांपर्यंत नेलं पाहिजे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाल तसं की टॉक्सिसिटी नावाचा जो प्रकार असतो की शरीरामध्ये जे काही जंक फूड खाल्ल्यामुळे किंवा काही वेगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे जे काही साठलेली कचरा जो असतो तर तो पुढे ढकलण्याचं काम गोमूत्र आणि त्रिफळ एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने करतात. त्याच्यामुळे गोमूत्र प्लस कॉन्स्टिपेशनवरती अतिशय उत्तम काम करते. आणि एक सर्वे असं सांगतो की प्रत्येक घरामध्ये एक कॉन्स्टिपेशनचा पेशंट असतोच असतो. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर कॉन्स्टिपेशन ही सगळ्यात मोठी समस्या आहे असं म्हटलं तरी आजच्या घडीला चालेल. सो कॉन्स्टिपेशन वरती गोमूत्र प्लस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतेच. पण मला अजून वैशिष्ट्य सांगायचं की जसं तुम्ही सांगितलं की हे काही डॉक्टरांना पण आपण दिलं होतं की तुम्ही म्हटलं की डॉक्टरांकडनं पण त्याच्या एक काही पायलट ट्रायल म्हणा की करून घ्या. तर आपण जेव्हा डॉक्टरांना दिलं तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या आजारांवरती ते वापरून बघितलं. विशेष करून त्याचा उपयोग सर झाला कोलेस्ट्रॉल ज्यांचा वाढलेला आहे किंवा हायपर लिपिडेमिया ज्याला आपण म्हणूया की हल्ली आपल्याला दिसतं की स्ट्रेसमुळे म्हणा किंवा अल्कोहोलचं प्रमाण काही लोकांचं वाढलंय किंवा जंक फूड म्हणजे बर्गर किंवा अशा गोष्टी खाल्ल्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं. आणि हार्ट अटॅकसाठी महत्वाचं कारण आपण असं म्हणूया की ब्लॉकेजेस किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं हेच आहे. तो गोमूत्र प्लस काय करतं की ते शरीरातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्यासाठी अतिशय मदत करतं. म्हणजे त्याचा उपयोग लेखन नावाचा त्याचा एक गुणधर्म आहे. तर लेखन असल्यामुळे कोलेस्ट्रॉलला अक्षरशः खरवडून काढण्याचं म्हणजे जे चिकटलेलं कोलेस्ट्रॉल असतं आपल्या वेनस सिस्टीमला तर ते खरवडून काढण्याचं काम गोमूत्र करतं. सो त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जे अडथळा ठरणारं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करायला मदत करतं. आणि आपण याचा पायलट ट्रायल पण केलेली आहे आणि पेशंट्सवरती वापरून पण बघितलेलं आहे आणि गोमूत्र प्रत्यक्षात तसं काम करताना आपल्याला दिसतं. मी आता एक गोमूत्राचं आपण एवढं वर्णन करतोय तर एक कॅप्सूल मुद्दाम मी आज सगळ्या आपल्या नक्कीच आणलेली आहे. ह्याच्यामध्ये किती मिलीग्रॅम आहे? 400 मिलीग्रॅम गोमूत्र पावडर आहे. ही कॅप्सूल आहे आणि मुद्दाम कसं आहे की ते ट्रान्सपरंट आहे, म्हणजे याचं बाहेरचं जे कव्हर आहे ते आपण मुद्दाम ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे. आणि असंच गोमूत्र जेव्हा आपण पावडर असते त्रिफळाचा पण रंग असाच असतो गवताच्या याच्यासारखा साधारण, आणि ते एकदम फाईन पावडरच्या स्वरूपामध्ये. आणि हे साधारण विरघळायला किती वेळ लागतो आणि पोटामध्ये अवेलेबल व्हायला? ही पोटामध्ये गेल्यानंतर ती लगेच फुटते. त्याच्यामुळे गोमूत्र आतलं जे आहे ते साधारणपणे अर्ध्या तासात विरघळून जातं आणि त्याच्यातले घटक आपल्याला परिणाम दाखवायला सुरुवात करतात. तर मगाशी म्हटलं तसं की गोमूत्र मेध्य सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस बस्टर म्हणून पण ते काम करतं आणि त्याचबरोबर शरीरातला जो कचरा आहे किंवा टॉक्सिक मटेरियल आहे ते बाहेर ढकलण्याचं सुद्धा काम करतं. त्याच्यामुळे हा जो IBS आहे किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम ज्याला ग्रहणी असं म्हटलं जातं तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येतं. त्याच्याबरोबर वेगवेगळे आजार सर आपण बघितले, म्हणजे जसं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स काही आहेत त्याच्यामध्ये एक डायबिटीस किंवा ज्याला आपण मधुमेह किंवा आयुर्वेदामध्ये प्रमेह या नावाने तो ओळखला जातो तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये असं वारंवार मूत्राला आपल्याला म्हणजे युरिनला जावं लागतं. रात्री ज्याला आपण म्हणतो की रात्री सुद्धा 2-3 वेळा युरिन फ्रिक्वेन्सी वाढलेली असते त्याच्यामध्ये. तर गोमूत्र काय करतं की त्याच्यामध्ये जो वाढलेला क्लेद आहे म्हणजे शरीरामध्ये वाढलेलं जे पाणी आहे तर ते प्रत्यक्ष कमी करण्याचं काम करतं. सो त्याच्यामुळे जे डायबिटीसचा जो दुष्परिणाम आहे म्हणजे जसं डोळ्यांवरती होतो किंवा आपल्याला नसांवरती होतो, नर्वस टिश्यूज वरती होतो, तर तो परिणाम सुद्धा कमी करताना आपल्याला गोमूत्र प्रत्यक्षात दिसतं. त्याचबरोबर गोमूत्राचा मेन उपयोग म्हणजे जसं आपण कारलं वगैरे खातो की ते शुगर कमी करतं, पण गोमूत्र डायरेक्टली पॅनक्रियाज जे आहे म्हणजे आयसलेट्स ऑफ लँगरेन्स नावाचा जो त्याच्यातला एक भाग असतो की ज्याच्या कार्य अक्षमतेमुळे डायबिटीस होतो तो प्रत्यक्ष त्याला ट्रिगर करण्याचं काम गोमूत्र करतं. असं म्हटलं जातं की गोमूत्रामध्ये अँटी कॅन्सर सबस्टन्सेस असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरवरती ते प्रत्यक्ष काम करताना दिसून येतं. सो आपण पुढच्या स्टेपमध्ये त्याचा गोमूत्रावरचा प्रत्यक्ष मानवावरती प्रयोग ज्याला आपण म्हणू शकतो तर तो आपण करणारच आहोत की त्याच्यामुळे आपल्याला कळेल की गोमूत्र प्लस जे आहे ते त्या कॅन्सरवरती प्रत्यक्ष परिणामकारक ठरतं.
त्याचबरोबर गोमूत्राचा एक उपयोग असायटिस म्हणजे ज्याला आपण जलोदर असं म्हणतो तर त्याच्यावरती पण दिसून येतो. म्हणजे बेसिकली काही लिव्हर डिसऑर्डर असेल किंवा लिव्हर फंक्शनिंग कुठेतरी कमी झालेलं असेल तर आपल्याला लिव्हर त्याच्यामुळे असायटिस होताना दिसून येतो. तर गोमूत्र प्लस काय करतं तर लिव्हर टॉक्सिसिटी कमी करताना सुद्धा आपल्याला प्रत्यक्षात दिसतं. सो त्याच्यामुळे तुमच्या असायटिसचं प्रमाण जे आहे म्हणजे पोटात पाणी होणं ज्याला आपण म्हणूया तर ते पोटात पाणी होण्याचं प्रमाण किंवा पोटातलं पाणी निघून जाण्याचं प्रमाण सुद्धा गोमूत्र प्लस वाढताना आपल्याला दिसतं. सो अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती गोमूत्र प्लस काम करतं. म्हणजे अगदी आपण म्हणूया की कॉन्स्टिपेशन पासून कॅन्सर पर्यंत हे छोट्या आजारापासून आपण मोठ्या आजारापर्यंत बघितलं तर त्याचा उपयोग आपल्याला होताना सर दिसून येतो. तर पेशंट्स जसे असतात त्याच्यानुसार याचा डोस आपण म्हणू की तो चेंज होतो. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला रात्री झोपताना एक गोळी घेतली तरी त्याचा फायदा होत होता, पण आता आम्ही काही पेशंट बघितलेत की ज्यांचं वजन जवळपास 100 किलोपेक्षा जास्त पण होतं. तर अशा पेशंटसाठी आपण दिवसातनं 3 वेळा किंवा 2 गोळ्या 2 वेळा असं सुद्धा आपण प्रमाण त्याचं ठेवू शकतो. म्हणजे पेशंटनुसार थोडंसं गोळ्यांचं प्रमाण चेंज होऊ शकतं, पण रात्री झोपताना एक कॅप्सूल ही अतिशय म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो. सर हे अगदी साधारण 14-15 वर्षाची जी मुलं असतात तर त्यांच्यापासून कोणीही घेतलं तरी चालतं आणि वयाच्या 70-80 वर्षापर्यंत ते कोणीही घेऊ शकतं. फक्त गोमूत्र घेताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण ते उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे शरीरामध्ये पाणी त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. बरेच वेळा आपण हल्ली आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे पाण्याचं प्रमाण कमी केलंय, त्याच्यामुळे सुद्धा बरेच वेळा काही आजार होण्याची शक्यता असते. तर गोमूत्र घेताना तेवढं मात्र आपण करायला पाहिजे. मी आज मुद्दामून इकडे पितांबरीचं जी कॅप्सूल स्वरूपामध्ये गोमूत्राची कॅप्सूल आहे आणि त्याचा ब्लिस्टर पॅक मध्ये आपण केलेलं आहे. पूर्वी आपली डबी होती आणि 60 कॅप्सूल त्याच्यामध्ये असायचे. आता कुठलीही कोणी केमिस्टकडे जाऊन ही 10 कॅप्सूलची स्ट्रीप घेऊ शकतो. आणखीन आपण ज्या काही वेबसाईट आहे पितांबरीची किंवा आमचं जे काही शॉपी आहे किंवा ऑनलाईन आपण जे काही प्रश्न असतील आपल्याला याच्याबद्दल अजून आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर मंदार अवेलेबल आहेतच इकडे. कोणाला काही आणि अजून शंका असतील तर खाली दिलेल्या कंटेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर तुमच्या शंका नोंदवाव्यात आणि आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. सर तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं डिस्कशन झालं त्याच्याबद्दल अतिशय धन्यवाद आणि खूप चांगलं मार्गदर्शन तुमच्याकडनं आम्हाला मिळालं. धन्यवाद.